नमस्कार मित्रांनो कालच माझे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि या 10,000 सबस्क्रायबरचा जो पूर्ण माझा प्रवास होता या युट्यूबचा, तो प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. युट्यूब वरून ज्यावेळेस मी हे नवीन मे मध्ये मी हे चॅनल ओपन केलं होतं. जवळपास आता 14 महिने झाले ह्या चॅनलला आणि माझे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला मला 14 महिने लागले. पण मी चॅनल वरती खूप कायम अपडेटेड होतो आणि झालं असं की ज्यावेळेस मी हे रील्स टाकायचो तर रील्सला जास्त चांगले व्ह्यूज येतात. शिवाय तुमचे जर लॉंग व्हिडिओज असतील तर त्या लॉंग व्हिडिओजला पण व्ह्यूज येतात, पण तुम्हाला तिथे कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमच्या कंटेंट मध्ये असं काहीतरी दम पाहिजे की ज्याच्याद्वारे लोकांना ते पाहायला चांगलं वाटतं. तर प्रवास असा असतो की ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं तुमचं टार्गेट असतं आणि त्याच्यानंतर 4000 वॉच टाइम पण कम्प्लीट करायचं टार्गेट असतो. शक्यतो 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं इतकं काही जास्त मेहनत नाही लागत, पण 4000 वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत लागते. कारण आपण व्हिडिओ शेअर करतो तर युट्यूब रिकमेंड करत नाही. तर शेअर करायचं नाहीये, तर आपल्याला असे कंटेंट्स बनवायचे की ज्या कंटेंटला युट्यूबनी शेअर करायलाच पाहिजे. युट्यूब तो कंटेंट चांगले असेल तर लोकांपर्यंत ते ऑटोमॅटिक पोहोचले जातात. तुमचं एंगेजमेंट चांगलं असेल तर एंगेजमेंट म्हणजे काय की लोकांनी एखाद्या व्हिडिओजला तुम्हाला कमेंट केले, लाईक केले, शेअर केले, असे जर जास्त काही असतील तर तुमचे व्हिडिओज प्रमोट होतात आणि तिथून तुमचे व्ह्यूज वाढतात. ते व्ह्यूज नुसार तुमची क्रायटेरिया पूर्ण होते वॉच टाइम आणि पाहिजे. तर माझी क्रायटेरिया पूर्ण झाली, माझे 2 व्हिडिओ व्हायरल गेले आणि त्या व्हिडिओवरती माझे क्रायटेरिया पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबर पण पूर्ण झाले. मला खूप आनंद मिळाला. याच्या अगोदर माझे ऑलरेडी 2 युट्यूब चॅनल आहेत. एक श्री स्वामी समर्थाचा सेपरेट असा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती पण मी फेस व्हिडिओज शूट करतो आणि माझं मराठी अभिमान नावाचं चॅनल तुम्हाला सर्वांना माहित असेल की ते मराठी अभिमान चॅनल, या चॅनलवरती तर मी पूर्णपणे ब्लॉगिंग, युट्यूब, फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन्स असे बरेच व्हिडिओज मी त्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो. आणि ते युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी म्हणजे 4000 सबस्क्रायबर्स का असे ना, परंतु तिथे व्ह्यूज सुद्धा येतात आणि माझे व्हिडिओज सुद्धा 1-1 तासाचे व्हिडिओज असतात. तिथे कोर्सेस आहेत, शिक्षण आहे, त्याच्यामुळे शिकतात लोक आणि त्याच्यानुसार घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग शिकून, जसं की मी युट्यूब शिकवलेलं आहे, ब्लॉगिंग शिकवलेलं आहे, त्या पद्धतीने ते शिकतात. तर हा भाग एक वेगळा झाला. पण माझा ह्या युट्यूब चॅनलचा जो प्रवास आहे तो प्रवास मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की 4000 सबस्क्रायबर पूर्ण केलं आणि 1000 वॉच टाइम 4000 वॉच टाइम पूर्ण केला आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर ह्या 2 गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस एक हाव असतो माणसाला की अजून आपले सबस्क्रायबर वाढायला पाहिजे. म्हणून मी काय केलं की एक कंटेंट मी फक्त फेसबुकवरून उचलला आणि तो डाउनलोड केला आणि त्यानंतर मी युट्यूबवर टाकलो. युट्यूबवर टाकल्यानंतर त्याला मी कसं असतं की त्यावरती रील्स जे टाकताय तुम्ही, ते रील्स टाकण्यामध्ये पण एक म्हणजे तुम्हाला एक कला माहित पाहिजे, एक स्किल माहित पाहिजे की रील्स कसे टाकले जातात. आज तुम्ही कुठलेही कंटेंट उचललात आणि त्यावरती जर ऑलरेडी त्यावरती गाणं प्ले होत असेल आणि ते जर तुम्ही रील्स टाकले तर युट्यूब बरोबर डिटेक्ट करतो आणि तिथे एक रियूज कंटेंटचा इश्यू येतो. आणि रियूज कंटेंटचा जो काही कॉपीराईट स्ट्राईक तुमच्यावरती येतं, जे रियूज कंटेंटचा जे तुम्हाला कॉपीराईट आला तर युट्यूब 3 महिन्यासाठी तुमचं चॅनल सस्पेंड करून टाकतं. आणि त्याच्यासाठी जर तुमचं 3 महिने चॅनल सस्पेंड केलं तर तुमची जी कमाई होत होती ती कमाई थांबली जाते. तर हे माझ्या युट्यूब चॅनलवरती घडलेलं आहे. रियूज कंटेंटमुळे माझे चॅनल डिमॉनिटाईज झाले आणि असे बऱ्याच युट्यूब चॅनलचे म्हणजे बऱ्याच लोकांबाबतीत असे घडतात गोष्टी. जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्या बाबतीत पण घडू शकतात, त्याच्यामुळे हे पण तुम्ही सावधानतेने राहा. त्याच्यानंतर 9 महिने म्हणजे मी 3 महिने थांबून 90 दिवस थांबून मी नंतर चॅनल परत मॉनिटाईज केला. मॉनिटाईज केल्यानंतर माझे पूर्णपणे चॅनल डेट झाला होता. ही गोष्ट अशी असते, एखाद्याच्या मनामध्ये जर इच्छाशक्ती असेल ना की काही झालं तरी मला युट्यूबर व्हायचं आहे, तर ती गोष्ट अशी असते की आपण होऊ शकतो, फक्त त्याच्यासाठी जिद्द पाहिजे. तर मग माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्यानंतर मॉनिटाईज झाल्यानंतर माझी कमाई सुरू झाली. त्याच्यानंतर मी व्ह्यूज वाढवायला सुरुवात केली. पण लॉंग व्हिडिओजला जास्त व्ह्यूज मला यायला नाही गेले. त्यावरती लॉंग व्हिडिओजला माझे व्ह्यूज कमी झाले, पण शॉर्ट्स व्हिडिओजला माझे व्ह्यूज येत होते, पण तितकेही येत नव्हते, कमीच येतात आणि आता सुद्धा कमीच येतात. पण तरी सुद्धा मी जर कन्सिस्टन्सी प्रॉपर ठेवल्यामुळे एक लॉंग व्हिडिओजला सुद्धा आता व्हिडिओज येतात. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुमचे सबस्क्रायबरची गेन वाढत जाते, ज्यावेळेस 9000, 8000, 10,000 सबस्क्रायबर ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेस युट्यूब अजून तुम्हाला प्रमोट करत असतो. तर हा जो पूर्णपणे माझा प्रवास होता
त्यामध्ये मी मग नंतर आत्ताची जी कमाई आहे ती हळूहळू चांगली व्हायला लागते. आता कमाई किती आहे, काय आहे, युट्यूब किती पैसे देतो, युट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं, असे मला बरेच प्रश्न असतात. तर त्यासाठी तुम्हाला मी एक सजेस्ट करतो, @मराठी अभिमान नावाचं माझं जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही गेलात तर युट्यूबचा कोर्स पूर्णपणे पाहून घ्या. तिथे मी ब्लॉगिंग शिकवलेलं आहे, युट्यूब शिकवलेलं आहे, सर्व काही शिकवलेलं आहे. तो तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे. तर ते तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही शिकून घेऊ शकता, किंवा युट्यूबसाठी तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट्स विचारा. मी टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला देतच राहील. तर हा होता माझा 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेला जे काही माझा एक प्रवास होता, तो प्रवास मी तुमच्याशी डिस्कस केला. तर एक लक्षात ठेवा की ज्या आपण एक खूप अडचणीतून चढ उतार येत असतात, चढ उतारावरतीच आपल्याला पूर्णपणे लाईफ पुढे घेऊन जायचं असतं. तर 10,000 आता सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर मी विनंती करतो की पुढचे सबस्क्रायबर्स पण तुम्ही लवकरात लवकर 1 लाख पर्यंत जाऊन मला एक सिल्वर प्ले बटन भेटावं अशी अपेक्षा करतो. आणि त्याचबरोबर माझ्या या युट्यूब चॅनलवरती आता मी काही असे कंटेंट्स टाकणार आहे की मी जसे की आता जे कोणी समाजसेविका आहेत किंवा समाजसेवक आहेत त्यांचे मी पर्सनली जाऊन इंटरव्ह्यूज घेणार आहे. आणि मी गोरगरीब लोक जे आहेत त्यांना मी मदत करण्याचे व्हिडिओज बनवणार आहे की मी जसं मदत करतो तसं तुम्ही सुद्धा करावं, हा एक फक्त संदेश देण्यासाठी मला माझे असे व्हिडिओज देण्याचा प्रयत्न करेल. आणि शिवाय माझे कॉमेडी रील्स तुम्ही पाहत राहा, कारण कॉमेडी रील्स मी हे बनवणार आहे, हे माझं एक आवड आहे म्हणून मी बनवतो. जर तुम्हाला आवडत असतील तर शेअर पण करत जावा. तर पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझ्याशी कनेक्ट राहा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत जावा माझ्या व्हिडिओला. खूप खूप धन्यवाद.